हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 52. एकांत स्थान मठम. एकांतपणा त्यांचा निवास आहे. एकटेपणा. कधीही कोणीही एकटा असत नाही. व्यावहारिकदृष्ट्या आपण एकटे असल्यासारखे वाटते, कारण त्यावेळी तेथे इतर कुणी व्यक्ती उपस्थित नसते, केवळ आपणच असतो. तरीही आपण कधीही एकटे नसतो, कारण जरी आपल्यासोबत इतर कुणी नसले तरी आपल्यासोबत म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या अंतरात्म्यासोबत जीवात्मा नेहमीच उपस्थित असतो. भौतिकदृष्ट्या जीवात्म्यासोबत अंतरात्मा नेहमी उपस्थित असतो. दोन्हीचा अर्थ एकच. अशा प्रकारे आपले अस्तित्व म्हणजे जीवात्मा आणि अंतरात्मा यांची उपस्थिती असते. यामुळे जेव्हा इतर कोणी व्यक्ती उपस्थित नसते, जेव्हा केवळ अंतरात्मा आणि जीवात्मा उपस्थित असतात, तेव्हा आपण एकटे आहोत असे आपण म्हणतो. एकांत म्हणजे काय? एकांत याचा अर्थ जीवात्मा आणि अंतरात्मा यांचे मिलन होणे, एकटेपणाचाही अभाव होणे. आपण एकटे आहोत हा भावही नष्ट होणे, कारण जोपर्यंत आपण एकटे आहोत असा भाव आपल्याला असतो तोपर्यंत जीवात्मा आणि अंतरात्मा यांचे निराळे अस्तित्व आपल्याला जाणवत असते. यांचे मिलन झाले की तो भाव लोप पावतो आणि आपल्याला एकांत मिळतो. जीवात्मा आणि अंतरात्मा यांचा योग होणे म्हणजे एकांत मिळणे. यास्तव एकांत मिळवण्यासाठी आपण एकटे असावे आणि एकटेपणात अंतःकरणातील अंतरात्म्यावर ध्यान लावावे. त्यायोगी जीवात्मा आणि अंतरात्मा यांचे मिलन व्हावे. ही मिलनस्थिती जोपर्यंत असते तोपर्यंत आपण एकांतात असतो. एकांतात निवास. निर्वाण योगी अशा प्रकारे एकांतात निवास करतात. एकांत हेच त्यांचे राहण्याचे ठिकाण असते. जेव्हा ते कुटुंबात समाजात राहत असतात, भौतिक जगतात वावरत असतात, तेव्हा आपल्याला असे वाटते की ते आपल्यात आहेत, आपल्यात राहत आहेत. परंतु वस्तुस्थिती तशी नसते. तो आपला आभास असतो. उदाहरणार्थ, घार आकाशात संचार करत असताना जरी ती आकाशात असल्यासारखी वाटत असली तरीही ती तिच्या छोट्या पिलांजवळ असते. तिचे लक्ष आपल्या घरट्यातील पिल्लांकडेच असते. तान्हुल्याची माता घरात काम करत असते तरी ती तान्हुल्याजवळच असते. काम करताना तिचे लक्ष तान्हुल्याकडेच असते. याचप्रमाणे निर्वाण योगी भौतिकात, कुटुंबात, समाजात राहत असला तरीही तो एकांतात रममाण असतो. त्याला अत्यावश्यक तेवढ्याच भौतिकाचा सहवास घडतो. विश्वविख्यात शास्त्रज्ञ न्यूटन एकदा त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत संशोधनात गर्क त्यांच्या नोकराने त्यांच्या जेवणाचे ताट टेबलावर आणून ठेवले. न्यूटनला जेवण करायला सांगून तो निघून गेला. काही वेळाने तो नोकर ताट उचलून नेण्यासाठी आला. पाहतो तर न्यूटन जेवलेच नव्हते. ते संशोधनात गर्क होते. न्यूटनला 1-2 वेळा जेवण करा असे सांगूनही काही उपयोग झाला नाही. तेव्हा जेवण वाया जाऊ नये म्हणून त्याच्या नोकराने ते जेवण संपविले आणि तो ताट घेऊन गेला. बऱ्याच वेळाने घड्याळ पाहिल्यावर न्यूटनला जेवणाची आठवण झाली. त्यामुळे सवयीप्रमाणे तो जेवणासाठी टेबलावर येऊन बसला. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की तेथे जेवण झाले असून ताट आणि टेबलही आवरले गेले आहे. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला की अरे, मी जेवलो आहे वाटतं. असे म्हणून त्याने पुन्हा संशोधनाला सुरुवात केली. निर्वाण योग्यांना भौतिकात काहीही स्वारस्य नसते. देहधर्माचा सोपस्कार म्हणून ते भौतिक व्यवहार करत असतात. जेवण झाल्यावर जेवणाचा विषय समाप्त होतो. त्यावर त्यांना आपण कोणती भाजी खाल्ली तेही आठवत नाही. कोणत्याही भौतिक गोष्टीत, व्यवहारात, वस्तुजगतात त्यांना जराही चव नसते. श्रीखंड आणि पिठले ते एकाच चवीने स्वाहा करतात. अध्यात्मासाठी देहजीवित असणे गरजेचे असते म्हणून ते देहधर्माचे व्यवहार करतात. कुटुंबात, समाजात राहणे आवश्यक असते म्हणून ते त्यात राहतात.
वास्तवात त्यांचा मुक्काम एकांतवास हाच असतो. हरिओम.